दरबारामध्ये आलेला अहवालची सेवा करायची बघताना बोला यात काय लोकर आहे का? कातरणची लोकर. नाव सांगा की तुमचं जरा. परमेश्वर माणिक पांढरे. गाव तालुका जिल्हा. किती दिवस झालं शिकत आहो? 2 वर्ष करून गेलेलो मी. हां कातरणीला. धन्यवाद. आपलं नाव? रामगोंगडे. होय. तालुका होय. धाराशिव जिल्हा. काही किती दिवस झालं शिकत आहे? 8 महिने झाले. धन्यवाद. जय बाळू. काय नाव तुमचं? आमचं मित्र धनाजी देवकदे. गाव जाधववाडी. तालुका माळशिरस तालुक्यात जाधववाडी गाव आणि जाधववाडी गावामध्ये काय आहे? 7 मित्राची. 7 मित्रांची ग्रुप असे हे भक्त आपल्याला भेटलेले आहेत. आणि हे पान लावायची मशीन आहे बघा. म्हणजे मेंढी माऊली कातरण करण्यासाठी जे मशीन असतंय त्या मशीनला हे असं पान असतंय. ती पान लावायची सेवा मामांच्या तळावरती मोफत करतायत. हे बघा भक्तांनो, कुठल्याही मशीनचं पान लावण्यासाठी यांच्याकडे मशीन आहे. आणि त्या मशीनला पान कसं लावते भंडार कुंकू घेऊन हातीन बाळू मामाला येणू शेते. आणि हिरीला लागलं पाणी मामा जगाला अंघोळ करी. हिरीला लागलं पाणी मामा जगाला अंघोळ करी. लिंब नारळ घेऊन हातीन बाळू मामाला येणू शेते. लिंब नारळ घेऊन हाती बाळू मामाला येणू शेते. आणि हिरीला लागलं पाणी मामा जगाला अंघोळ करी. हिरीला लागलं पाणी मामा जगाला अंघोळ करी. बेल फुल घेऊन हातीन बाळू मामाला येणू शेते. बेल फुल घेऊन हातीन बाळू मामाला येणू शेते. हिरीला लागलं पाणी जगाला अंघोळ करी. हिरीला लागलं पाणी जगाला अंघोळ करी. हार झेंडा घेऊन हातीन बाळू मामाला येणू शेते. हार झेंडा घेऊन हातीन बाळू मामाला येणू शेते. आणि हिरीला लागलं पाणी मामा जगाला अंघोळ करी. हिरीला लागलं पाणी जगाला अंघोळ करी. हातीन घोंगडे घेऊन हातीन बाळू मामाला येणू शेते. हातीन घोंगडे घेऊन हातीन मुळे मामाला येणू शेते. आणि हिरीला लागले पाणी मामा जगाला अंघोळ करी. हिरीला लागले पाणी मामा जगाला अंघोळ करी. आलो तुझ्या दारी मामा दैव लागलं. बोला बाळू मामाच्या नावानं. जय बाळू मामा. करा मेंढी माऊली सेवा करा. लवकर आपल्याला कातरण संपवायची आहे. जय बाळू. असे कातरण चालू आहे बघा. धन्यवाद. जय बाळू मामा. कुठलं गाव आपलं? शेवटचं खांड आहे. सर्वांनी मनोभावी परमेश्वराच्या मेंढी माय माऊलीची सेवा करायची आहे. सर्वांनी आता मेंढी माय माऊलीची सेवा करायची आहे. महिला भगिनीला विनंती आहे, आपण लोकर गोळा करण्याचं काम करायचं आहे. उठा मंडपात, उठा. शेवटचं खांड आहे, सेवा करायचं. उठा उठा उठा. सर्वांना विनंती आहे, महिला मंडळाला लोकर गोळा करायचं काम करा. सेवा करा. आपण परमेश्वराच्या दरबारामध्ये आलेलो आहे. आपण सेवा करायची आहे. सावलीत बसा आलेलो नाही. सेवा करा. बाबा करा. लोकर गोळा करायचं बसले लोक
सेवा करा सेवा शेवटचे खांड आहे आपण परमेश्वरच्या दरबारामध्ये आलेलो आहे भगवानच्या आपण सेवा करायची आहे भगवान सांगितलं सेवा करायची माझ्या तुम्ही माणूसच्या तळावर आल्यानंतर राबायचं आहे सेवा करायची आहे सर्वांनी जी जमाची सेवा करा जगाच्या मार्गाची थोडं पॉईंट तुमचा 10 मिनिटं थोडं बोलायचं बघा बघतानो ते आपले भिकू मामा सर्व पालख्यामध्ये हजर असतात कुठलाही सोहळा असू द्या आज पालखी क्रमांक 16 बापू हातनूरकर गेले 2-3 वर्षापूर्वी टिंबुर्णीला दत्तमाळे या ठिकाणी आषाढीचा कार्यक्रम चालू होता आणि भिकू मामांचं त्या ठिकाणी लेक्चर चालू होतं आणि त्या ठिकाणी असंच भिकू मामाचं चित्रण घेत होतो कार्यक्रम चालू असताना असा आवाज देत पाऊस आला होता आवाज देत काय भक्तांची गर्दी होती चल त्या ठिकाणी आणि भिकू मामा उभा राहून प्रवचन करत होते आणि मामा हयात असताना जसे बोलले तसेच बोलत होते पाऊस इतका आला मंडपमधली लोक आणि बाहेरची पण लोक पळायच्या नादावर लागली होती आणि भिकू मामाच्या अंगावर छोटा छोटा एक एक थेंब पडू लागला भिकू मामा असे इकडं तिकडं एकदा दोनदा पाहिलं आणि तिसऱ्यांदा मामांकडे पाहिलं आणि मामांकडे पाहिल्यानंतर हे पुजाऱ्या म्हणलं रांडच्या तिथलं भंडरान जरा आणि मामा जसे बोलत होते तसे भिकू मामाने भंडरा हातात घेऊन मामाला अगदी ठणकावून सांगितलं इथं ही सेवा चालू आहे ही माझं काम नाही ही खुळ्या तुझंच काम आहे इथं काय पाहुणा आहे काय ती इकडे यायला लागलाय त्याला तुझी तू घालव म्हणलं आणि भंडरा वर फेकला मामांकडे असा रप पाऊस आलेला जाग्यावर थांबलेला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून भिकू मामाचा कार्यक्रम पाहू शकताय कितीतरी नर लोकांनी त्या ठिकाणी तो पाऊस थांबलेला बघितलेला आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल 10 जण होते त्या ठिकाणी ते सर्व कॅम्प आलेले होते आणि त्यांनी सुद्धा पाहिलं पाऊस थांबलेला असे आम्ही सवळच बसलेलो होतो बाहेर पावसानं ताली भरल्या पण मामांच्या तळावर थेंब सुद्धा आला नाही इतके छान सेवा आणि शब्दात ताकद आहे एकही शब्द फेल जाणार नाही एकही शब्द फेल जाणार नाही मेंढक्याला सुद्धा सांगणार कशी सेवा करायची भिकू मामा आणि तशी सेवा केल्यावर कसं काम होत नाही माझ्याकडे म्हणणार मामांच्या संघ बकरी राखलेला हा माणूस आहे बरोबर आहे छान सेवा आहे त्यांची बापू हातनूरकर कुठल्याही पालखीत 4 नंबर पालखीत सगळ्या पालखीत त्यांचं लेक्चर असतं आपण बी भिकू मामा तुम्ही या ठिकाणी आलात पालखी क्रमांक 10च्या तरी या परिसरातल्या भक्तांना एक 4 शब्द कात्रण झाल्यानंतर सेवा केलेल्या भक्तांना गुणगान आशीर्वाद द्यायचं काम करावं मी याच ठिकाणी थांबतो जास्त वेळ बोलत नाही धन्यवाद जय बाळूमामा बोला बोला बाळूमामांच्या नावानं बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं जय बाळूमामा झाली थोड्याच वेळात कात्रण पूर्ण होते धन्यवाद जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा आपल्याला कारभाराचीच परवानगी आहे तुझं मामांनी त्यांनावर रांगलं बरं ते बघा ते कारभारी म्हणजे आपल्या घरातला वेगळे कार्यकर्ता असतो घरातलं घर सांभाळतो असतो बरं जगन्नाथाची उघड्या घडलेली बकरी सांभाळते म्हणजे स्वयंपाकांना ज्यांनी बाळूमामा सोबत बकरी राखली असे भिकू मामा शिनगारे या ठिकाणी आलेले आहेत बघा 10 नंबर पालखीत धन्यवाद 4 वर्षाचा कारभार सांभाळणं म्हणजे
कल्पना आहे. पण आज काश्मीर शिंगारे कारभारे यांचं नशीब म्हणजे मानव जन्माचं पुण्य आहे. मानव जन्माचं पुण्य आहे. मामाने या उघड्या सोडलेला जगन्नाथाचा सोहळा म्हणजे बाळूमामाचा, या जगाच्या मालकाचा माझ्या बाळूमामाचा सोहळा त्याच्या ताब्यात दिला आणि या अतिशय उत्तमाचा सोहळा जय बाळूमामा. पार पडत आहे. ही संधी फक्त आपल्याला समान म्हणजे आपल्या बाळूमामाच्या दारातून बघायचं. कारण कोरोनासाठी महावरून आला, सगळ्या देवाने दारू लावून घेतली. माझ्या जगाच्या नातानं त्या बाळूमामानं त्या जगाच्या मालकानं स्वतःचं दार उघडवलं आणि सांगितलं, अरे बघता सगळ्यांनी दारू लावून घेतली, पण माझ्या आजूबाजूला घंटा मोकळा आहे. कारण मी तुमच्यासाठी दार उघडवलंय. मला तुमच्यासाठी फिरायचंय. मला बाकीचं काय नको आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो. प्रत्येक देवाच्या दारात जावं लागतं, प्रत्येक देवाच्या मंदिरात जावं लागतं. तर या माझ्या राजाच्या बाळूमामाच्या दरबारात स्वतः बाळूमामा तुमच्या शेतात येतात. आणि एक तुम्हाला गावकऱ्याला विनंती आहे, त्या माझ्या मामांच्या मिठी माऊलीच्या पायाची खोड्याने तुमच्या रानात लागली, ते स्वतः बाळूमामा तुमच्या शेतातनं फिरून गेल्याशिवाय राहणार नाही. हीच बाळूमामाची वागणं आहे. आपल्या मिठी माऊलीला स्वतःच्या रानात फुरं लावल्याशिवाय जाऊ देऊ नका. आवडातून आपल्या शेतामधून मामांची मेंढीची पावलं जाऊ द्या. ही मेंढी माऊलीची पावलं म्हणजे आपल्या शिखर शिंगणापूरच्या महादेवाची पावलं. कारण पराशक्ती निघत नाही म्हणजे शिखर शिंगणापूर त्या महादेव तेव्हा मोठा महादेव म्हणून त्याला मानलं जातं. सगळ्यात मोठा महादेव म्हणून मानलं जातं शिखर शिंगणापूर. त्या देवाचा अवतार आहे. म्हणून तुम्हाला एक विनंती करतो की श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर बघा क्रमांक 6. जय बाळूमामा. काशीनाथ शिंगारे या कारभारच्या ताब्यात हा भागा दिला आणि कारभार सांभाळायला देवानं सांगितलं. अरे करायचं काम नाही. हा बघायचं कारभार बंद म्हणजे कुणाची येण्या बघायचे काम नाही. सर्वांना एक विनंती करतो की तुमचं आमचं नशीब आहे. कारण कोरोनाच्या महारोगातून आपण वाचलो म्हणजे कारण आपलं मागल्या जन्मीचं पुण्य आहे. म्हणून आपण मामांनी सर्वांनी दरवाजे बंद केलं आणि माझ्या बाळूमामाचा दरवाजा उघडा होता. बाळूमामाचा दरवाजा उघडा होता जय बाळूमामा. आणि आपल्याला स्वतः मामा प्रत्येकाच्या शेतामध्ये भेट घेऊन गेले. तरी त्या रोगाने कोण कोणाचं आणि कोण कोणाचं नाही जाऊन गेलं. म्हणून तुम्हाला हे सांगतो, नाही कुणी कुणाचे, नाही रे कोण कुणाचे. काय बघता आलो हा परमेश्वर आपलं नाव काय? भक्ताच्या हाकेला धावणारा जगामध्ये एकच देवाचे म्हणजे बाळूमामा. शेंडगे. त्या पाहुणा आहे की राव मग तुम्ही? पूर्ण गाव कुठलं? गाव लांबुटी बांबुर्डी साहेब. धन्यवाद. जय बाळूमामा. सांगितलं होतं 1932 साली बसताना आणि हा कोरोना महाबिमारी रोग आला. बाळूमामाने सांगितलेलं होतं आजच्या विश्वाला कुलूप लागल, पण या जगामध्ये फक्त बाळू कणकराचीच असल्याची गणपती बाजाराचं बाळूमाने सांगितलेलं आहे. बघताना 35,99,00,000 बाळूमामाचा या कोरोना काळामध्ये तुला चालू आता बसताना ही बाळूमामाची ताकद आहे. आणि जगाला दाखवून दिलं आपलं विश्व बंद होतं पण परमेश्वरला दरबार चालू होता. आणि बाळूमाच्या या सोहळ्यामध्ये आणि बाळूमाच्या या भंडारामध्ये काय ताकद आहे हे जगाला बाळूमाने दाखवून दिलेलं आहे. बघताना बाळूमामाने सांगितलं होतं माझ्या अडचणीला आणि हसूला पावणारा जगात म्हणजे एकच देव आहे तो म्हणजे बाळूमामा. बघतानो हा परमेश्वराची आपण सेवा करत असताना आपण मनोभावी सेवा करायची. बाळूमाची सेवा करा. आदमापूरच्या वाऱ्या करण्यापेक्षा बाळूमामाच्या ज्या 19 पालख्या आहेत हे 19 पालख्या नसून हे शंभू महादेवाचा बाळूमाचा अवतार आहे. आणि ते 19 काशी कुंड आहे. हे काशी कुंडामध्ये हे मेंढी माऊलीच्या जे पद आहेत आपल्याला
जे बाळमा भुतला देतील त्याप्रमाणे आपण मेंढीवाला दिलेला आहे बघतो आलो. 1 मिनिट हा. बोला बोला बाळमाच्या नावानं बाळमाच्या 16 मेंढ्याच्या नावानं कोणी मेंढ्या आणून द्या, कोणी लोकर गोळा करा. मेंढी पोच करा. पाळी बघताना विनंती आहे, कातरकरी मशिनरी उभा आहेत. राहिलेल्या मेंढ्या पोच करा. बाळमाच्या नावानं चांग भले, मेंढ्याच्या नावानं चांग भले, बाळमाच्या मंडळाच्या नावानं चांग भले, माय माऊलीच्या नावानं चांग भले, चांग भले. श्री संत बाळूमामा बघा नंबर 10 कारभारी काशीनाथ शिनगारे ही पालखी चिकलठाणमध्ये मारकड वस्तीमध्ये आणि करमाळा तालुक्यात या ठिकाणी कात्रन सोहळा अगदी जकासमध्ये पार पडलेला आहे बघतानो. आणि कात्रकरांनी हातेकर मामा आहे आपल्या परिसरचे कातरकर गाजलेले कातरकर आहेत आणि त्यांनी या मेंढीवरती अशी पिंड काढलेली आहे महादेवाची. बघा बघतानो हातेकर मामा अशा पद्धतीनं संत बाळूमामा बघा नंबर 10 मधील कात्रन सोहळा संपन्न झालेला आहे भक्तांनो. तुफान गर्दी आहे, अगदी आनंदात हसत खेळीमेळी हा कात्रन सोहळा पार पडलेला आहे. सर्व भाविक भक्तांनी जितकी ज्यादा से ज्यादा जमल तेवढी सेवा केलेली आहे. धन्यवाद. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग जय बाळूमामा. ओके दोन मिनिटं ठीक आहे घेतो थांबा. थांबा हे काका हे 2 मिनिटं तुम्ही ठीक आहे.